हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत. आजची जी वॅकन्सी असणार आहे आपण बघू शकता ती ऑल इंडिया असणार आहे. ऑल इंडियातील मुलं आणि मुले याला अप्लाय करू शकतात. त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे त्याची सगळी काही डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यानंतर जे पेमेंट वगैरे काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, सगळी काही माहिती आपल्याला भेटणार आहे. आपण जे भरतीबद्दल बघणार आहोत आपण बघू शकता जी भरती आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये आहे आणि त्याची टोटल वॅकन्सी 7,267 जागासाठी भरती आहे. 2025ची वॅकन्सी आहे आणि यासाठी खूप मोठी भरती असणार आहे. त्यासाठी ही जाहिरातसुद्धा खूप लंबी आहे आणि याच्यामध्ये पोस्टसुद्धा चांगले आहेत. त्याच्याबद्दल सगळी काही माहिती या डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यासाठी एज क्रायटेरिया काय लागतो, पात्रता काय लागणार आहे प्रत्येक पोस्टसाठी आणि त्याचप्रमाणे सिलेबस काय असणार आहे आपण बघू शकता. इथे दिलेलं आहे सगळी काही अबाउट माहिती दिलेली आहे. आपण बघू शकता पोस्ट पेमेंट किती असणार आहे आणि एक्झाम वगैरे शेड्यूल काय असणार आहे, एक्झामसाठी कोणता पॅटर्न असणार आहे त्याची सगळी काही माहिती डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. याची एज लिमिट काय असणार आहे आणि कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी असणार आहे, त्याचप्रमाणे किती कॅटेगरी वाईज वॅकन्सी आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते वॅकन्सी आहेत आणि कोणत्या ठिकाणी किती वॅकन्सी आहे, जॉब लोकेशन वगैरे सगळं काही बघणार आहोत. आणि कॅटेगरी वाईज आपल्याला कास्ट सर्टिफिकेट कोणतं जोडायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट वगैरे आणि डॉक्युमेंट्स वगैरे काय जोडायचे आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपण बघू शकता याच्यामध्ये काय काय सर्टिफिकेट लागणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे. आता आपण बघू शकता तर समोर काही माहिती दिलेली आहे ती आपण व्यवस्थित बघणार आहेत आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण सगळे काही वॅकन्सी बघणार आहोत. आपण बघू शकता ही जागा ज्या निघाली आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये निघाली आहे. 7,267 जागासाठी भरती निघलेली आहेत आणि जे फॉर्म सगळ्यांनी भरलेच आहे. त्यासाठी आपण बघू शकता कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहे आणि एज क्रायटेरिया वगैरे सगळं काही डिटेलमध्ये ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा. खूप इम्पॉर्टंट माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आपण बघू शकता इम्पॉर्टंट इथं डेट दिलेली आहे ऑनलाईन अप्लाय करायची 30/10/2025. आपण बघू शकता ही ऑनलाईन सबमिट करण्याची लास्ट डेट आहे. आपण बघू शकता 23/10/2025 आणि फीस भरण्याची सुद्धा ही लास्ट डेट आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे आपण बघू शकता SC ST PWD यांना याच्यामध्ये काहीतरी सूट दिलेली आहे फीजमध्ये. आपण बघू शकता फीज वगैरे तर तीसुद्धा आपण बघणार आहोत. सगळी काही माहिती डिटेलमध्ये दिलेली आहेत. तर आपण बघू शकता पुढच्या पेजवर आपण ती माहिती बघतोय. आपण बघू शकता फिमेलसाठी आहे SC ST PW कॅन्डिडेटसाठी इथं 500 रुपये फीज असणार आहे. आपण बघू शकता आणि नॉन टेक्निकल स्टाफ वगैरे प्रिन्सिपल असं म्हणजे पोस्ट वाईज ही असणार आहे, फीज असणार आहे. आपण बघू शकता आणि SC ST खाली दिलेलं आहे फॉर कॅन्डिडेट फिमेल ST ST PWD चिल्ड्रनसाठी कॅन्डिडेटसाठी. आपण बघू शकता कॅटेगरी वाईज इथं फी दिलेली आहे. 1500 फी आहे इथं. आपण बघू शकता आणि त्याचप्रमाणे इथं जी फर्स्ट एक्झाम होणार आहे त्याच्याबद्दल आणि सेकंड एक्झाम सेंटरबद्दल सगळी काही माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर फर्स्ट एक्झाम कधी होणार आहे आपली, म्हणजे पॅटर्न वगैरे काय असणार आहे, सेकंड एक्झामचा पॅटर्न वगैरे काय असणार आहे आणि हॉल तिकीट वगैरे त्याच्याबद्दल सगळी माहिती दिली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत तीसुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं आहे आपल्याला. आपण बघू शकता प्रिन्सिपल पदासाठी 225 पद आहे. PGTS आपण बघू शकता 1460 पद आहे. PGTS 3,962 पद आहे. फिमेल नर्स स्टाफसाठी 550 पद आहे. हॉस्टेल वॉर्डनसाठी 635 पद आहे. अकाउंटंटसाठी 61 पद आहे. ज्युनियर असिस्टंटसाठी आपण बघू शकता 228 पद आहे. त्यानंतर आपण बघू शकता लॅब असिस्टंटसाठी 146 पद आहे. टोटल भरती 7,267 पदांवर आहे. तर खूप मोठी भरती अशी होणार आहे. याची जी पात्रता लागणार आहे ती पदानुसार पात्रता आपण बघणार आहोत आणि कॅटेगरीनुसार जे वॅकन्सी आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत. आपण बघू शकता प्रिन्सिपल गटासाठी आपण बघतो प्रिन्सिपलसाठी एक ग्रुपमध्ये URसाठी 116 पद आहेत. OBCसाठी 60 पद आहे. SCसाठी 33 आहे. STसाठी 16 आहे. टोटल 225 पद आहे प्रिन्सिपलसाठी आहे. आपण बघू शकता सेकंड जी पोस्ट आहे टीचर आहे. आपण बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर आहे. PGTS आपण बघू शकता ग्रुप Bमध्ये आहे आणि त्याची टोटल वॅकन्सी दिलेली आहे. आपण बघू शकता किती येतं 1460 टोटल वॅकन्सी आहे आणि कॅटेगरी वाईज ती वॅकन्सी दिलेली आहे. तर कॅटेगरी वाईज आपल्याला वॅकन्सी बघायची आहे. आपण बघू शकता इंग्लिश टीचरसाठी वेगळी वॅकन्सी आहे. हिंदी, मराठी, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स यासाठी वेगवेगळ्या टीचरसाठी इथं भरती निघणार आहे. आपण बघू शकता
ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर जे आहे TGTS आपण बघू ग्रुप बीमध्ये येतं आणि त्याची सब्जेक्ट वाईजचं इथं वॅकन्सी दिलेली आहे. हिंदी सब्जेक्ट आपण बघू शकता टोटल वॅकन्सी इथं 2550 आहे. ती कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे आणि हिंदी, इंग्लिश, मॅथ, सोशल सायन्स आपण बघू शकता सायन्स, कम्प्युटर सायन्स यासाठी वॅकन्सी आहे. प्रत्येक टीचरसाठी वॅकन्सी आहे. हिंदी टीचर जे आहे टोटल हिंदी या विषयासाठी टीचर आहे आपण त्यांची माहिती आपण बघू शकता इथं टोटल दिलेली आहे 424 अशा प्रकारे इथं टोटल माहिती दिलेली आहे. आपण बघू शकता जी टीचरची भरती आहे ग्रुप बीमध्ये आपण बघू शकता लँग्वेजसाठी तर ही लँग्वेज दिलेली आहे. ऑल लँग्वेज दिलेली आहेत आणि त्या टीचरची इथे माहिती दिली आहे. टोटल इथं वॅकन्सी आहेत 223 आहे. ती कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे. ते आपण बघू शकता वेगवेगळ्या भाषा दिलेल्या आहे आणि त्या भाषेसाठी टीचरची भरती होणार आहे. आपण बघू शकता म्युझिक टीचर आपण बघू शकता इथं जे ग्रॅज्युएट टीचर आहे TGT आपण बघू शकता त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. म्युझिक, आर्ट, PET मेल, PET फिमेल, लायब्रियन अशी वॅकन्सी दिलेली आहे. 1189 वॅकन्सी आहे टोटल आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे. ती आपण बघू शकता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज खूप जास्त वॅकन्सी आहे तर व्यवस्थित आपण बघून घ्या. नॉन टीचिंग पोस्ट आपण बघू शकता हॉस्टेल वॉर्डन मेलसाठी, हॉस्टेल वॉर्डन फिमेलसाठी आहे, फिमेल स्टाफ नर्ससाठी आहे, अकाउंटंटसाठी आहे, ज्युनियर असिस्टंटसाठी, लॅब असिस्टंटसाठी आहे. टोटल इथं वॅकन्सी 1620 आहे. इथे कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे. आपण बघू शकता URS, ESW, OBC, ST, SC आणि हँडिकॅप वगैरे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी इथं जागा आहे. आपण बघू शकता एक सर्व्हिसमॅनसाठी पण जागा आहे. ते आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये देतो आहे आणि हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. फॉर्म वगैरे कसा भरायचा त्याची सुद्धा माहिती आपण देणार आहोत. आपण बघू शकता हे जे काही PWD जे चिल्ड्रन कॅन्डिडेट आहे त्यांसाठी इथं पोस्टसाठी जे मेडिकल दिलेलं आहे ते इथं दिलेलं आहे. आपण बघू शकता याच्यामध्ये जे मेडिकल लागणार आहे त्याची कॅटेगरी इथं दिलेली आहे आणि आपण बघू शकता सगळ्यांचं इथं मेडिकल दिलेलं आहे. जे पण पोस्ट आहे त्यांच्या पोस्टसाठी इथं मेडिकल दिलेलं आहे. मेडिकल आवश्यक आहे आपल्यासाठी. अकाउंटंटसाठी, फिमेल नर्स स्टाफसाठी वेगळे मेडिकल आहे त्या आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे रिक्वायरमेंट वगैरे सगळे काही दिलेले आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करणं आहे त्याच्याबद्दल सुद्धा इथं माहिती दिलेली आहे. आपण बघू शकता इथं पेमेंटची डिटेल दिलेली आहे. प्रिन्सिपलला पेमेंट आहे. आपण बघू शकता प्रिन्सिपलसाठी लेवल 12चं पेमेंट आहे 78,000 ते 2 लाख प्लस वॅकन्सी म्हणजे 2 लाख प्लस इथं पेमेंट असणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी आपण बघू शकता इथं 47,000पासून तर 1 लाख प्लस 1 लाख प्लस त्यांना पेमेंट असणार आहे. आपण बघू शकता TGTSसाठी आपण बघू शकता इथं इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, कम्प्युटर सायन्स यांसाठी जे टीचर लागणार आहे त्यांचं लेवल 7चं असणार आहे आणि 44,000 ते 1.5 लाखापर्यंत त्यांचं पेमेंट असणार आहे. लायब्रेरियनचं पेमेंट आपण बघू शकता इथं आणि लॅब असिस्टंटचं सुद्धा बघू शकता. सगळे काही पेमेंट इथं दिलेलं आहे आणि सिलेबस दिलेला आहे. एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. आपण बघू शकता मोड ऑफ एक्झामिनेशन ते MCQ असणार आहे. MCQ पेपर आपल्याला राहणार कम्प्युटर बेस्ड पेपर आपल्याला राहणार आहे आणि फर्स्ट जे पेपर होणार आहे आपण बघू शकता त्याचे इथं सब्जेक्ट ते पॅटर्न दिलेला आहे. विषयाबद्दल माहिती दिलेली आहे. आपण बघू शकता फर्स्ट प्रिन्सिपल यांचा पेपर जे राहणार आहे त्याच्याबद्दल ही माहिती आहे. त्यांना काय सिलेबस असणार आहे त्याच्याबद्दल ही माहिती दिली आहे. आपण बघू शकता 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 100 क्वेश्चन असणार आहे 100 मार्कासाठी. आपण बघू शकता सेकंड जे क्वेश्चन होणार आहेत त्याच्याबद्दल जे पेपर होणार त्याच्याबद्दल ही माहिती आहे. आपण बघू शकता सब्जेक्ट बी त्यांनी दिलेले आहे याच्यामध्ये 100 गुणासाठी जे पेपर होणार आहे. PGTS या पोस्टसाठी जे पेपर होणार आहे आपण बघता MCQ मोड होणार आहे आणि 100 मार्काचा पेपर असणार आहे. आपण बघू शकता त्याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेले आहे ते आपण बघून घ्या आणि सेकंड जे एक्झाम होणार आहे त्यासाठी सुद्धा 100 मार्काचं आहे. आपण बघू शकता पेपर त्याचं टायमिंग वगैरे सगळं काही दिलेलं आहे. प्रिन्सिपल ऑफ लिस्टमध्ये PGTसाठी या पोस्टसाठी ट्रायल आहे. आपण बघू शकता त्याच्याबद्दल ही सगळी माहिती दिलेली आहे. तर वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळे इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळं सिलेबस वगैरे दिलेलं आहे. त्यांचं लँग्वेज वगैरे दिलेलं आहे. आपण बघू शकता लँग्वेज आपण एवढ्या याच्यामध्ये यूज करू शकतो तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं सेकंड पेपर दिलेला आहे या त्या पोस्टसाठी आपण बघू शकता.
लँग्वेज पोस्ट आहे. हॉस्टेल वॉर्डनसाठी मेल अँड फिमेलसाठी ही माहिती आहे. आपण बघू शकता कम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी 100 मार्काचा पेपर होणार आहे. 100 क्वेश्चन येणार आहे. जनरल अवेअरनेस, रिजनिंग, मॅथ वगैरे, जनरल सायन्स वगैरे यांचा पेपर येणार आहे. सेकंड जे पेपर त्यांचा होणार आहे आपण बघू शकता त्याचा सिलेबस इथे दिलेला आहे. NESTS मार्क अंतर्गत ते पेपर होणार आहे आपण बघू शकता. आणि अकाउंटंटसाठी काय सिलेबस असणार त्याच्याबद्दल ही माहिती आहे आपण बघू शकता. जनरल अवेअरनेस, रिजनिंग, GK वगैरे, इंग्लिश कंपल्सरी आहे आपण बघतो. जनरल इंग्लिश, जनरल हिंदी याच्याबद्दल माहिती आहे. आणि 100 मार्काचा पेपर असणार आहे. 2 घंटे राहणार आहे. त्यासाठी आपण बघू शकता. सेकंड त्याचा पेपर होणार आहे आपण बघतो. कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि 100 मार्काचे असतात. त्यासाठी 3 घंटे असणार आहे आपण बघू शकता. सब्जेक्ट इथे दिलेला आहे ते सब्जेक्ट आपण बघून घ्या. आपण बघू शकता फिमेल नर्स स्टाफसाठी जो फर्स्ट पेपर होणार आहे त्याच्याबद्दल ही माहिती आहे. जनरल अवेअरनेस वगैरे त्यांचे सब्जेक्ट असणार आहे आणि 100 मार्काचा पेपर होणार आहे. 2 घंटे आपल्याला टाईम भेटणार आहे. त्याचं लँग्वेज पण दिलेली आहे पेपरमध्ये आपण बघू शकता. त्याच्यानंतर सेकंड पेपर त्यांचा होणार आहे. त्यासाठी 100 मार्काचा पेपर होणार आहे आपण बघू शकता. सगळी काही माहिती आपण ऑफिशियल माहिती देत आहोत आपण बघू शकता. ज्युनियर जे अकाउंटंट स्टाफ आहे त्यांच्याबद्दल माहिती आहे आपण बघू शकता. अकाउंटंटसाठी त्यांचा पेपर आणि त्यांचे जे सब्जेक्ट असणार आहे, एक्झाम पॅटर्न असणार आहे ते तिथे दिलेलं आहे. त्याच्याबद्दल सगळी माहिती आपण बघितलेली आहे. आता पुढं आपण सर्व पोस्टसाठी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आपण बघू शकता. लॅब असिस्टंटसाठी जो फर्स्ट पेपर होणार आहे त्यांसाठी सिलेबस दिलेला आहे आणि त्यांचा पेपर 100 मार्काचा असणार आहे आपण बघू शकता. टोटल मार्क क्वेश्चन 100 आहे आणि मार्कसुद्धा 100 आहे. 2 घंट्याचा इथं टाईम दिलेला आहे. त्यांचा सेकंड पेपर जो होणार आहे त्याच्याबद्दल 3 घंट्याचा टाईम दिलेला आहे आणि 100 मार्कचा पेपर असणार आहे तो पण सेकंड. सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये देत आहोत. तर सगळ्या पोस्टबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर आपण बघू शकता MCQ टाईप आपलं क्वेश्चन असणार आहे. 1/3ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे इथं आपण बघू शकता. तर निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे आपण बघू शकता. आन्सर शीट वगैरेबद्दल माहिती इथे दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जनरल इंट्रोडक्शन दिले आहे इथं. जनरल माहिती दिलेली आहे आणि आपण बघू शकता इम्पॉर्टंट माहिती आपण खूप बघितलेली आहे वरती. आता खाली पण खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. फॉर्मबद्दल माहिती आहे तर ती पण आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आपण बघू शकता एज लिमिटबद्दल माहिती इथे दिलेली आहे. SC ST यांसाठी आपण बघू शकता क्वालिफिकेशन दिलेलं आहे. एज लिमिट आणि क्वालिफिकेशन दिलेलं आहे आपण बघू शकता. क्वालिफिकेशन कोणत्या पदासाठी कोणतं क्वालिफिकेशन लागणार आहे तर बघू शकता आपण. सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये दिली आहे इथं. तर व्हिडिओ थोडा लांब होतो आहे तरी हरकत नाही कारण की जागा खूप आहे. 7,000 जागा आहे आपण बघू 7,000 प्लस जागा आहे. 7,267 त्यामुळे एवढं जास्त प्रमाणात माहिती आपल्याला बघावी लागते. याच्यावर जास्त पोस्ट आहे आणि त्यांचा सिलेबससुद्धा जास्त आहे आपण बघू शकता. टोटल माहिती आपण या क्वालिफिकेशन डिटेल बघतो आपण याच्यावर. आता क्वालिफिकेशन डिटेल आहे आणि बघू शकता सगळी काही माहिती आपण ऑफिशियल देतो आहे. ऑफिशियल डिटेल आहे सगळी काही. आपल्याला ही डिटेल पण या व्हिडिओच्या खाली आपल्याला भेटणार आहे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये याचं PDF वगैरे आपण बघू शकता. फॉर सायन्ससाठी आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा ती कम्प्युटर सायन्ससाठी एक जरी दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल क्वालिफिकेशन दिलेले आहे ते आपण बघून घ्यावी. म्युझिक टीचरसाठी दिलेलं आहे आणि एक्सपिरियन्स वगैरे दिलेला आहे. पण सुद्धा क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलेला आहे. फिजिक्स एज्युकेशन टीचरसाठी दिलेलं आहे. त्यासाठी त्यांची पात्रता वगैरे दिलेली आहे इथं. काय क्वालिफिकेशन त्यांची पाहिजेत, एक्सपिरियन्स वगैरे किती पाहिजेत. फिमेल नर्ससाठी दिलेलं आहे, एज दिलेलं आहे आणि त्यांची इथं दिलेलं आहे BSc नर्सिंग वगैरे झालेलं पाहिजे. त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. सगळी आपण व्यवस्थितरित्या बघून घ्यावी कारण की सगळी माहिती आपण व्यवस्थितरित्या दिलेली आहे आणि आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा. ज्युनियर असिस्टंटसाठी काय क्वालिफिकेशन लागतं त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. आपण बघू शकता एज क्रायटेरिया इथं दिलेला आहे. लॅब असिस्टंटसाठी सुद्धा इथं एज क्रायटेरिया दिलेला आहे आणि लॅब असिस्टंट आपण बघू शकता क्वालिफिकेशनसुद्धा दिले आहे. 12th पास सायन्स दिलेला आहे आणि त्याबद्दल एक्सपिरियन्स वगैरे आपल्याला पाहिजे. शॉर्ट नोटीसमध्ये आपण सगळी काही माहिती बघितलेली आहे पण लाँग नोटीसमध्ये आपण कॅटेगरी वाईज वॅकन्सी बघितलेली आहे. आपण बघू शकता SC ST साठी 5 years सूट दिलेली आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सूट आहे आणि आपण बघू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटचे
एम्प्लॉय आहे त्यांचं जर 5 वर्ष सूट आहे आपण बघू शकता. वुमनसाठी सुद्धा इथं दिलेलं आहे सूट आपण बघू शकता. त्याचप्रमाणे जे एम्प्लॉय आहे डिपार्टमेंटचे त्यांच्यासाठी सुद्धा ते 55 इयर तक अप्लाय करू शकतात आपण बघू शकता याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि समोरसुद्धा आपण अशाच प्रकारे व्यवस्थित सगळी काही माहिती बघणार आहोत. आपण शकता याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती कॅटेगरी PWD विद्यार्थ्यांसाठी जे आरक्षण आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि त्यांच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागेल याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. कॅटेगरी वाईज जे कॅटेगरी विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी कोणतं सर्टिफिकेट अप्लाय करायचं आहे आपल्याला त्याच्याबद्दल इथं माहिती आपण बघू शकता. ही सर्टिफिकेट दिलेलं आहे SC STसाठी दिलेलं आहे. या फॉर्मॅटमध्येच आपल्याला सेंट्रल लेवलचं सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि सगळे डॉक्युमेंट्स जे अपलोड करायचे आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे आहे. तेव्हाच आपला फॉर्म सबमिट होणार आहे. बघू शकता हे जे ॲप्लिकेशन दिलेलं आहे आपण बघू शकता. आणि जे कॅन्डिडेट आहे अपंग कॅन्डिडेट आहे हँडिकॅप आहे त्यांसाठी सुद्धा फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स दिलेले आहे. तर याचे प्रिंट काढून आपल्याला ते भरणं आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी इथं दिलेलं आहे हे डॉक्युमेंट्स. तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. सगळी काही माहिती आपल्याला याच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये भेटणार आहे. याचं ऑफिशियल PDF सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. आणि ऑनलाईन अप्लाय तिथून सुद्धा आपल्याला ऑनलाईन अप्लायची लिंक भेटणार आहे. आपण बघता एक सर्व्हिसमॅनसाठी लेटर इथं दिलेलं आहे. त्याची PDF काढून आपल्याला ती व्यवस्थितरित्या भरून त्या ठिकाणी सबमिट करायची आहे. आपण बघू शकता हँडिकॅपसाठी सुद्धा इथं डिटेल दिलेली आहे. त्यांचीसुद्धा माहिती आपल्याला बघणं आहे. हँडिकॅपसाठी आहे तर त्यांची सगळे मेडिकल जे आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं याच्यामध्ये डिटेल. आणि डिटेल भरल्यानंतर आपल्याला ते ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सबमिट करायचं आहे. आपण बघू शकता याचे फोटो वगैरे लावून आपण जी काही माहिती देतो आहोत ती ऑफिशियल PDF देतो आहोत. आणि याच्यामध्ये दुसरी कोणतीही माहिती नाही आहे. ऑफिशियल सगळी माहिती असणार आहे. तर ही डिटेल आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ चांगला वाटल्यानंतर व्हिडिओला लाईक करा. अशीच माहिती आपण या चॅनलवर डेली देणार आहोत. डेली गव्हर्नमेंट जॉबबद्दलच माहिती आपण देतो आहे. प्रायव्हेट जॉबबद्दल आपण माहिती देत नाही या चॅनलवर. तर आपल्या मित्रांना पण सांगा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला. सगळी काही माहिती आपल्याला डिटेलमध्ये भेटली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा.